मुंबईत बेपत्ता झालेल्या मुलांची बातमी अफवा असल्याचं समोर येत आहे। मुंबई पोलिसांनी मुलांबद्दल सोशल मीडियावरील दाव्यांचं खंडन केलंय। या अफवांवर आता कारवाईचा इशारा दिला गेलाय। मुंबईतून 36 तासांत 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी करून हे दावे आता फेटाळून लावलेत आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या मुलांशी संबंधित अफवा पसरवण्यापासून सावध देखील केले। दरम्यान माहितीनुसार मुंबई पोलिसांनी म्हटले की काही सोशल मीडिया अकाउंट हे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबद्दल खोटी माहिती आणि अफवा पसरवत आहेत। आम्ही हे दावे पूर्णपणे नाकारतोय असं त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलंय। जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी जाणून बुजून खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध FIR नोंदवण्याची आणि कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे। माहितीनुसार 36 तासांच्या कालावधीत 8 मुलींसह 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ही माहिती सगळीकडे पसरली आणि सगळीकडेच या माहितीने हाहाकार गाजवला। दरम्यान आता दिवसभरानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलंय। या असामान्यपणे जास्त संख्येमुळे शहरात संघटित बालतस्करी नेटवर्कच्या उपस्थितीबद्दल आता चिंता निर्माण करण्यात येते। काही प्रकरणं ही कौटुंबिक वाद किंवा मुलं घरातून पळून जाण्याच्या संबंधित होती, तर काहींमध्ये मानवी तस्करीचा संशय होता। मात्र याची एक वेगळीच अफवा पसरवली गेली। त्यामुळे आता हे सगळे दावे खोटे असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय। सोशल मीडियावर याची अफवा पसरवत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील पोलिसांनी आता सांगितलेलं। नमस्कार। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी विविध समाज माध्यमांवर मुंबई शहरात लहान मुलांचे अपहरण व मिसिंग बाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे। ती माहिती वस्तुस्थितीस धरून नाही। याबाबत अशा अफवा पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या हँडल्सवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे।